नमस्कार. पुणे मुंबई रस्त्यावरचं हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन. इथून समोरच दिसणारा हा लोभसवाणा घोराडेश्वराचा डोंगर. इथल्या प्रसन्न वातावरणामुळे सुट्टीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी इथे अनेक जण ट्रेकिंगसाठी येत असतात. मुख्य म्हणजे इथल्या निसर्गाने नटलेल्या परिसरात असलेल्या बौद्ध लेणी समूहांमुळे हा डोंगर सर्वांच्याच परिचयाचा आहे. या गुहांची ही मालिका पहिल्यांदा 1849-50 मध्ये डॉक्टर विल्सन यांनी शोधली. गुहा क्रमांक 3 मध्ये नागरी लिपीत लिहिलेले काही शिलालेख आहेत. या डोंगरात पायवाटेने जाताना वाटेतल्या काही खडकांवर प्राचीन काळी खेळल्या जाणाऱ्या वाघ, बकरी आणि मंकाळा अशा प्रकारच्या बैठ्या खेळांचे कोरलेले पटही दिसून आले आहेत. पुढच्या पिढीतील अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी अशा जागांचं जतन होणं गरजेचं आहे. मागच्या काही वर्षांपासून एक संवेदनशील, सकारात्मक असं चित्र इथे पाहायला मिळतंय. अगदी प्रत्येकाने दखल घ्यावी आणि त्यात आपलाही खारीचा वाटा द्यावा अशी एक गोष्ट इथे घडत असते. आपल्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तींनी हे जग सुंदर करण्याचा वसा घेतलेला असतो आणि अशा व्यक्तींकडूनच नेहमी सकारात्मक आणि भव्य दिव्य असं काही घडत असतं. त्याचंच हे सांगता येण्यासारखं एक उदाहरण म्हणजे निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभागातर्फे 2010 पासून या डोंगरावर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम सुरू आहे. देवराई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने हरित घोराडेश्वर परियोजना हा प्रकल्प मागच्या 15 वर्षांपासून इथे कार्यरत आहे. अनेक निसर्ग सेवकांच्या प्रयत्नातून एकेकाळी उजाड बोडका असलेल्या ह्या डोंगराचा आता कायापालट झालेला आहे. लोकसहभागातून हजारो झाडांचं संवर्धन इथे केलं जात आहे. या कार्याविषयीची अधिक माहिती आपण ह्या संस्थेच्या निसर्ग सेवकांकडूनच ऐकून घेऊया. नमस्कार, मी शैलेश रामचंद्र भिडे, निगडी प्राधिकरणात राहतो. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी स्थित निसर्ग मित्र परिवाराचा एक सदस्य आहे. पर्यावरण वाचवा, निसर्ग वाचवा ही चळवळ आम्ही गेले 13 वर्ष घोराडेश्वरला हा प्रकल्प राबवत आहे. सुरुवातीला उघडा बोडका डोंगर असताना पहिले 2 वर्ष आम्ही फक्त ट्रेंच करून इथली जमीन व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केले. ट्रेंचचा फायदा असा होतो की ट्रेंचमुळे पाणी राहतं, मुरतं आणि डोंगरामध्ये पाणी झिरपल्यामुळे त्याचा सतत फायदा हा खालच्या बाजूला पण होत असतो. आणि ते ट्रेंच केले आणि त्या ट्रेंचची जी माती आपण वरती घेतली होती त्याच्यावर रोपं लावून ती रोपं आपण जगवायचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीला तर आम्ही खालनं पाण्याचे कॅन भरून हातातनं 5-5 लिटरचे कॅन घेऊन वरती आणून त्या झाडांना घालून ते सगळे जगवलेले आहेत. ज्यांना कोणाला त्याची खरंच आपण म्हणतो मनापासून आच आहे किंवा आपण काहीतरी निसर्गासाठी केलं पाहिजे अशी लोक नक्की सामील होतात. तर अशा प्रकारे ही झाडं जगवत आता हा जो काय नजारा आहे, विशेषतः चैत्र पालवी फुटल्यानंतर तेव्हाचा नजारा फार सुंदर दिसतो. पण तरीच तो थोडंसं भीषणता अशी आहे की अजूनही वणवे लावण्याचे प्रकार जे आहेत ते अनेक ठिकाणी होत असतात. तेव्हा खरं म्हणजे जीव तुटतो. वणवा लागल्यामुळे सर्व जीवसृष्टी किंवा सजीव सृष्टी किंवा वनस्पती सृष्टी याचा खूप ह्रास होतो आणि तेव्हा कुठेतरी असं वाटतं की आपण एवढं कष्ट करतोय. अक्षरशः रात्री अपरात्री फोन येतात, धावत पळत येऊन आम्ही वणवे विझवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण ठीक आहे, निसर्ग आहे, निसर्ग हा सगळा समतोल साधत असतो आणि निसर्गाला आपण जेवढे जवळ करू तेवढा निसर्ग आपल्याला नक्कीच त्यातनं भरभरून देणार आहे. खरं म्हणजे काम करणं कुठलंही आणि ते जोपासणं किंवा त्याची कंटिन्युटी ठेवणं हे फार महत्वाचं असतं. आणि झाडं जगवणं हा विषय तर खरंच किती महत्वाचा आहे. लोक नुसतं वृक्षारोपण करू म्हणून ड्राईव्ह घेत असतात, फोटोग्राफी करतात, दाखवायला फोटो काढतात, आम्ही एवढी झाडं लावली. पण त्याच्या जगवण्यामागचं जे काही कष्ट आहेत ते खरं म्हणजे तुम्ही इथं जर आलात तर तुम्हाला कळेल. अगदी सुरुवातीला आम्ही जवळजवळ 150 कॅन खाली भरून ठेवायचो 5-5 लिटरचे आणि प्रत्येकाला सांगायचो की 2-2 कॅन वरती घेऊन या आणि आम्हाला फक्त आणून ठेवा, आम्ही झाडांना पाणी घालू.
असं पाणी घालून झाडं जगवली. हे सगळं होत असताना आपण CSR ॲक्टिव्हिटी मार्फत काही कंपन्यांशी कॉन्टॅक्ट केला, काही शाळा कॉलेजेसचे ग्रुप आहेत त्यांच्याशी संपर्क केला. अशांकडनं मदत उभी करून आपण खाली एक बोअर घेतलाय. त्याचप्रमाणे खाली एक मंदिराच्या बाजूला पाण्याचा टाका आहे. ॲक्च्युअली ते सुद्धा दगडात कोरलेलं टाका आहे. ते टाकं सुद्धा आम्ही कोविडमध्ये पूर्ण साफ केलं होतं. आम्ही काम सुरू केल्यापासून कधी ते साफ केलेलं बघितलं नव्हतं. ते आम्ही खाली उतरून पूर्ण गाळ काढून साफ केलं. त्या टाक्यामध्ये कॅन्टोन्मेंटकडनं पाणी आलेलं आहे. पण ते पाणी वरती आणायचं कसं? तर आम्ही खाली सबमर्सिबल पंप टाकून पूर्ण वरपर्यंत पाईपलाईन केली आणि पाईपलाईन ही स्वतः आम्ही कष्ट करून सगळे पाईप जोडणी वगैरे आमचं आम्हीच सगळं केलं. कोणी प्लंबर किंवा असं न बोलवता आपल्याच कार्यकर्त्यांनी सगळं काम केलं. ही पाईपलाईन वर आणली. त्याचप्रमाणे 5-5 हजार लिटरच्या 2 टाक्या अक्षरशः आपण बांबू आणि या सगळ्यावर त्या टाक्या बांधून खांद्यांवरनं उचलून खालनं वरती घेऊन आलोय. त्याचप्रमाणे काही कंपन्यांनी आपल्याला 5-6 टाक्या आता इथं दिसते ती 800 लिटर, 1000 लिटर अशा आपल्याला काही टाक्या दिलेल्या आहेत. तर या अशा आपण एकूण 8 टाक्या आता वरती बसवलेल्या आहेत आणि या 8 टाक्यांना पूर्णपणे PVC पाईप आणि JI पाईप असे दोन्ही पाईप जमिनीत गाडून, कारण वणवा लागल्यानंतर हे पाईप जळण्याची शक्यता आहे. तर हे सगळे कष्ट घेऊन आपण पाणी वरती चढवलेलं आहे आणि आता हे पाणी पंपिंग केल्यानंतर जेव्हा वरती टाक्यांमध्ये पाणी येतं, या पाण्यांमध्ये मग आपण पाईप लावून मध्ये त्याला जॉईंट्स देऊन ते पाणी आपण सगळ्या झाडांना घालतो. आता एकूण 8 टाक्या आहेत. ह्या प्लास्टिकच्या टाक्या आहेत. पण हेच करत असताना वरती आपल्या इथे लेण्यांच्या वेळी कोरलेल्या दगडात कोरलेल्या काही टाक्या, त्यातल्या 2 टाक्या आपल्याला त्यावेळी माहिती होत्या. तर त्या टाक्यांचा सुद्धा गाळ काढून पूर्ण साफ करून त्याच्यामध्ये नैसर्गिक पाणी साठा, पावसाचं जे पाणी साठतं, हे पाणी साठतं की हे आपल्याला इथले जीवजंतू, किडे मकोडे, जनावरं आणि झाडं या सगळ्यांना याचा उपयोग होतो. श्रमदान करून आम्ही त्या टाक्या साफ केल्या आहेत आणि त्या टाक्यांची खोली नाही म्हटलं तरी जवळजवळ 10 ते 15 फूट खोल आणि एरिया बघितला तर 2 टाक्या तर एवढ्या आहेत की त्या 15 ते 18 फूट लांब आणि 10 ते 13 फूट रुंद आणि 6 ते 8 फूट खोल एवढ्या मोठ्या टाक्या आहेत. असं सगळं करत आपण पाणी संचय हा विषय इथे बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे आणि त्यामुळे आपण झाडं चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. आणि तसं बघितलं तर हा सगळा डोंगर जो आहे इथे खडक जास्त आहे, माती कमी आहे. पण अशात सुद्धा चॅलेंज घेऊन म्हणून पहिल्यांदा जे आपण ट्रेंच घेतले, त्या ट्रेंचचा फायदा आपल्याला कल्टिवेशनसाठी झाला. जे गवत आपण काढतो ते गवत त्याच चरांमध्ये टाकून ते कल्टिवेट होऊन मातीमध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला ऑटोमॅटिकली झाडांना त्याचं खत होऊन झाडांची वाढ चांगली होते. दर वटपौर्णिमेला एक वडाचं रोप लावायचं आणि आपल्या ज्या महिला भगिनी आहेत, मंडळाच्या कार्यकर्ता आहेत, त्या स्वतः डोंगरावर येतात आणि वटपौर्णिमेला एका झाडाची पूजा करून एक रोप लावतात. असं करत गेले 13 वर्ष आपण दरवर्षी 1 किंवा 2 अशी रोपं लावून ही झाडं सगळी वाढवलेली आहेत. आता हे झाड साधारणपणे 8 वर्ष झाली असतील या झाडाला. अशी आपण अनेको वडाची झाडं लावून आपण हा एक उपक्रम घेतलेला आहे. कारण वड, पिंपळ ही सगळी देशी झाडं आणि त्याच्यावरचा सगळा पक्षी संचय यांनी इकॉलॉजीच्या दृष्टीने किंवा बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने खूप महत्वाची ही झाडं आहेत. तर आपण वड आणि पिंपळ सुद्धा लावायचा खूप प्रयत्न करत आहोत. त्याप्रमाणे आपण कडुलिंबाची झाडं बरीच लावलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपण इथं जे प्लांटेशन केलं आहे हे सगळं देशी झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे. बाहेरची एकही स्पेसी आपल्याला इथं दिसणार नाही. खरं सांगायचं तर हा डोंगर किंवा हा सगळा भाग जो आहे हा महाराष्ट्र वन विभागाच्या अंडर येतो. तुम्ही बघितलं तर इथं वरती घोराडेश्वरची लेणी आहेत, ही पुरातत्व विभागाच्या अंडर येतात, अखत्यारीत येतात. पण तरी सुद्धा आम्ही जेव्हा हे काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला कुठेही महाराष्ट्र वन विभागाकडनं कसली आडकाठी आली नाही. उलट त्यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्यच मिळालं आहे. वृक्ष लागवड चालू असताना किंवा मध्ये जेव्हा वणवे लागतात किंवा लोकांचा जो काही त्रास होतो तर फक्त आम्ही RFO किंवा यांना जर तक्रार केली तर ते लगेच त्याची कार्यवाही करायचे. त्यांचा शनिवार रविवारी सकाळी एखादा राऊंड नसतो किंवा आदनमधनं राऊंड असतो. वणवा लागल्यानंतर विझवण्यासाठी त्यांचे सहकारी पण येतात, त्यांचं सहकार्य मिळतंच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण परिसराला त्यांनी खालपासून कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून सहज वावर हा परिसरात जरा कमी झाल्यामुळे आपल्याला वृक्ष जोपासना आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकलोय आणि याचं त्यांनी कौतुक पण केलेलं आहे.
वर्षभर या झाडांना पाणी देणं आणि ते जपण्याचं काम संस्थेतील प्रत्येक सदस्य इथे मनापासून करत असतात. नमस्कार, माझं नाव मनीष मस्के. आत्ता सध्या आपण जे काम करतोय ते मेन म्हणजे डिसेंबर महिना चालू झाला की डिसेंबर महिन्यापासून तर पाऊस पडेपर्यंत म्हणजे जूनपर्यंत काय म्हणायला काय हरकत नाही, आपल्याला झाडांना पाणी देऊन जगवायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते काम असतं. आमच्याकडे अशा बऱ्याचशा संस्था किंवा लोक येतात, 5 जून आलं की आम्हाला झाडं लावायचे आहेत, झाडं लावतात जातात, पण परत नंतर ते झाडांच्याकडे फिरकत नाहीत, काही नाही. त्या झाडांचं पालकत्व हे सावरकर मंडळाने घेतलेलं आहे आणि आतापर्यंत ती सगळी झाडं जगवलेली आहेत. इथल्या डोंगराचा विस्तार आणि कामाची व्याप्ती मोठी असून सुद्धा या सर्व परिस्थितीला तोंड देत निसर्ग मित्र विभागातर्फे झाडांभोवतीचं गवत कापणं, चर खोदणं, दुरुस्त करणं असे सर्वतोपरी प्रयत्न सतत केले जात आहेत. तरुणांसोबतच मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने या कार्यात सहभागी होताना दिसतात. वय वर्ष माझं आता 71 झालेलं आहे. दर रविवारी आम्ही सकाळी 6 वाजता येऊन, मी गेले 10 ते 15 वर्ष झाले बरोडेश्वरला होतो. नमस्कार, मी दत्तात्रय माळी. गेली 12 वर्ष म्हणजे निसर्गाची सेवा करत आहे. प्रत्येक रविवारी येतो आणि माझी मुलं सुद्धा माझ्यासोबत असतात आणि त्या टीमवर्कमुळे हे शक्य होतंय. माझं नाव पूनम मनीष मस्के. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. मी इथं लहानपणापासून येते. मी माझ्या भावासोबत, बहिणीसोबत, आई वडिलांसोबत येते. मी दीपक नलावडे, निगडी प्राधिकरणमध्ये राहतो. सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाचा क्रियाशील सदस्य आहे. अनेक अडचणींना मात देऊन साधारण 15-1 हजार झाडं आम्ही लावली होती. ह्याच्यातून 8-9 हजार झाडं शिल्लक आहेत. काही या टप्प्यात आहेत, काही एकदम वरच्या टप्प्यात आहेत. असं वर्षभर काम चालू असतं. पावसाळ्यामध्ये सुद्धा जरी पाणी देण्याचं काम नसलं तरी चर खोदाई, दुरुस्ती. त्या झाडांबरोबरच पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाण्याचे छोटे छोटे तलाव बनवले आहेत. हा एक इथे आहे आणि अजून एक दुसरा मोठा पलीकडे एक आहे. झाडांबरोबर पक्ष्यांचं सुद्धा इथे सावरकर मंडळ तेवढीच काळजी घेत असते. दर रविवारी, गुरुवारी हे संपलेलं असतं पाणी. त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा नवीन पाणी भरून ठेवतो पक्ष्यांसाठी. मी स्वतः दयानंद प्रभाकर भोसले, राहणार इथं गोरडेश्वरच्या पायथ्याशी. टाक्याच्या बसवल्या ते गंगा आणि भीमा अशा 2 नद्या, दोन टाक्या सोर्स केल्या. तिथून पुढे बाकीच्या पवना, इंद्रायणी, भीमा आणि मुठा नद्याच्या नावानुसार आम्ही टाक्यांचं देखील हे केलेलं आहे. जयश्री रवींद्र मनकर. 10-15 वर्ष झाली इथं आम्ही दर रविवारी येते. मी माझं नाव सुनील गुरव. 12 वर्षापासून आम्ही दररोज रविवारी निमित्त इथे येतो. सर्व निसर्गप्रेमींचा त्यात सहभाग होतो. मी विजय विष्णुपद सातपुते. मी माझं वय 72 आहे. टाटा मोटर्समधून निवृत्त झालेलं आहे. इथे आम्ही 15 वर्षापासून हे काम करतो आहोत. तो झाडं लावण्यापेक्षा 10 झाडं, 100 झाडाच्या ऐवजी 10 लावा पण 10 जगवा हे आमचं ब्रीज वाक्यच म्हणायला हरकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करतो आहोत. आणि या घोराडेश्वर अशा वैराण वृक्ष अशा टेकडीवर अनेक झाडं म्हणजे जवळजवळ 30-35 हजार झाडं आतापर्यंत लावलेली गेले 15 वर्षात. आणि त्या झाडं जगवणे आमचं महत्त्व आहे. या सर्वांचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध इथे दिसून येतात. एकमेकांचे वाढदिवस अथवा काही विशेष प्रसंग आणि वटपौर्णिमेसारखे सण या ठिकाणी वृक्षारोपण करून साजरे केले जातात. दरवर्षी आधीची झाडं आणि असलेली जागा या सर्वांचा विचार करून शेकडो नवीन झाडं लावली जातात. आता 20 वर्षानंतर इथे अनेक झाडं 10-12 फुटांपर्यंत वाढलेली दिसतात. यांची संख्या तब्बल 10,000वर पोहोचली आहे. त्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम मोठे आहेत. हे संवर्धन पुढच्या पिढीचं धन आहे. त्यांच्या संवेदनशील मनाला जे भावलं त्यातून निस्पृहतेने आणि खिशातले पैसे खर्च करून केलेली ही देवराईची कल्पना आता प्रत्यक्षात दिसू लागली आहे.
या सर्वांचं झाडांविषयीचं प्रेम आणि परिश्रमातून साकारलेली ही वनराई आणि इथलं निसर्ग वैभव तरुण पिढीमध्ये निसर्गाविषयीची आपुलकी निर्माण करणारं एक चांगलं उदाहरण असणार आहे. त्यांच्या ह्या कार्याला आमचा सलाम.